नमस्कार मंडळी, आज मोड आलेल्या मुगाचं चटपटीत असं सॅलड कसं बनवायचं ते पाहतोय। त्यासाठी स्टीमर मध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे। नंतर जाळीवरती हे मोड आलेले मूग असे पसरवून घालायचे आहेत। नंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे मूग आपल्याला छान असे वाफवून घ्यायचे हाय फ्लेम वरती। त्यानंतर एक छोटा कांदा चिरून घ्यायचा आहे, टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, नंतर एक छोटा गाजराचा तुकडा घेतलाय तो किसून घेऊया। बीटरूटचा एक तुकडा घेतलाय तो सुद्धा किसून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये कोबी किसून घालणार आहोत आपण। किसलेला कोबी तयार झालेला आहे। आता हे बघा, आपले मूग छान असे उकडले गेलेले आहेत, वाफले गेलेले आहेत। याला आता एका बाउल मध्ये काढून घेऊया। त्यामध्ये कांदा घालायचा आहे, बीटरूट घालते आहे, कोबी घालूया, टोमॅटो घालायचा आहे, गाजर घालायचा आहे। आता एका बाउल मध्ये चिंच गुळाचं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेलं आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे यावरती घालून घ्यायचं आहे। नंतर शेंगदाणे घालून घेऊया, भाजलेले शेंगदाणे आहेत, डाळिंब घालायचं आहे, कोथिंबीर घालून घेऊया, मिक्स करायचं आहे आणि मस्त असं सॅलड तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।